विचार करण्यात वेळ घालवल्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने मार्गावर पोचतो. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी संगीता स्वागत करते तुमचे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना सकाळी सकाळी मी आधी तुळशीचीच पूजा करून घेत आहे, कारण देवपूजा करता करता मला बराच उशीर होऊन जातो आणि मग तुळशीची पूजा राहून जाते. म्हणून आज सर्वात आधी मी तुळशीचीच पूजा करायला घेतली. तर तुळशीला आधी दिवा लावून घेतला, त्यानंतर अगरबत्ती लावून दिली आणि हळदी कुंकू वाहून तुळशीची पूजाही करून घेतली. त्यानंतर मला तुळशीजवळ छोटीशी रांगोळी काढायची होती, म्हणून आज मस्त पिवळा कलर टाकून त्याच्यावर रांगोळी काढते. कारण आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवारच्या माझ्या सर्व ताईंना अगदी मनापासून शुभेच्छा. तर हे बघा, आधी मी इथे पिवळा कलर टाकून दिला, त्यानंतर पिवळ्या कलरवर लाल कलरचे स्वस्तिक काढलं. तर हे बघा, पिवळ्या कलरवर लाल कलरचे स्वस्तिक किती उठून दिसत आहे. त्यानंतर स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेतली आणि स्वस्तिकच्या आजूबाजूला छोटी छोटी फुलंही काढली आणि फुलं वाहून तुळशीचीही पूजा करून घेतली. तर अशी झाली माझी आजची तुळशीची पूजा. आणि आज होता श्रावणातला दुसरा सोमवार. तर माझी आता मी देवपूजेला सुरुवात करते. तर हे बघा, मी आधी देवघर सर्व स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर कपडा टाकून देवांना स्नानही घालून घेतलं आणि देवघरात देव ठेवूनही दिले. त्यानंतर घेतला गणपती बाप्पांचा अभिषेक करायला आणि गणपती बाप्पांचा अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर मी महादेवाच्या पिंडीलाही तसाच अभिषेक घालून घेतला. पण सर्व आज तुम्हाला डिटेलमध्ये शेअर नाही करता आलं, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता म्हणून. तर आता इथेच देवघरात थोड्याशा अक्षदा ठेवल्या, त्यानंतर अक्षदांवर हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर इथे देवघरातच आपल्या गणपती बाप्पांची स्थापना केली. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहिलं आणि गणपती बाप्पांना लाल कलरचे फुलंही वाहून दिलं. त्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवला आणि आता घेतली आपली महादेवांची पूजा करायला. तर इथे मी आज देवघरातच महादेवांची पूजा करून घेत आहे, कारण आज काही मी पाठ मांडून त्याच्यावर वेगळी पूजा मांडली नाही. तर इथे मी फुलांची अशी छोटीशी सजावट करून घेतली. त्यानंतर अक्षदा वाहिल्या, अक्षदांवर हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर आपली महादेवाची पिंड ठेवली आणि महादेवाच्या पिंडीला वस्त्रमाळही घालून दिली. आणि वस्त्रमाळ घातल्यानंतर महादेवाच्या पिंडीला चंदनाचा टिळा लावला. चंदनाचा टिळा लावून झाल्यानंतर मी धोत्र्याची 2 फळं आणली होती आणि मला धोत्र्याची लहान लहानच फळं मिळाली, म्हणून मी ती दोन्ही फळं महादेवाच्या पिंडीला वाहून दिली. कारण श्रावण सोमवारच्या पूजेत धोत्र्याच्या फळांना आणि फुलांना खूप जास्त मान असतो. त्यानंतर लाल कलरचे फूल वाहिले आणि लाल कलरचे फूल वाहून झाल्यानंतर मला वाहायचे होते बेल, म्हणून मी आता इथे बेल वाहायला घेतले आहे. तर बघू शकता, मी इथे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जाप करत बेलही वाहून दिलं. आणि बेल वाहिल्यानंतर आजचं महत्त्वाचं म्हणजे आज होती तिळाची शिवामूठ, म्हणून मी 3 वेळा शिवामूठ वाहून दिली. आणि शिवामूठ वाहताना मी तुम्हाला अगोदरल्या सोमवारी मंत्र सांगितलेलाच आहे की कोणता मंत्र म्हणावा. जर तुम्हाला माहीत नसेल तर माझा व्हिडिओ, पहिला श्रावण सोमवारचा व्हिडिओ बघा माझा, त्याच्यामध्ये मी सर्व डिटेल माहिती दिलेली आहे. आणि आता इथे सर्व वाहून झाल्यानंतर मी धूपबत्ती लावून घेतली आणि त्यानंतर शिवामूठ वाहायला घेतली.
तर पूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाक काही तुम्हाला शेअर नाही करता आला. त्यानंतर घेतली थोडीशी उसळ बनवायला आणि मी अशा प्रकारे उसळ बनवत आहे. आलू शिजवून पण मी उसळ बनवत असते, पण आज माझ्या एकटीसाठीच बनवायची होती म्हणून थोडीशीच बनवायची होती आणि त्यासाठी मी असा आलू कट करून घेतलेला आहे आणि त्या आलूला तेलामध्ये टाकून त्यात थोड्या कट केलेल्या मिरच्याही टाकून दिल्या. नंतर थोडंसं मीठ टाकलं आणि साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं म्हणून तेवढंच टाकलं. मी काही नंतर शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं नाही. आणि हे बघा माझी इथे उसळ बनवून तयार आहे. त्यानंतर तुमच्या दादांनी केळीही आणली होती म्हणून एक केळंही घेतलं आणि फराळाचंही करून घेतलं. आणि श्रावण सोमवाराच्या उपवासाला मी उसळ बनवत असते. हाय हॅलो नमस्कार, मी संगीता. स्वागत करते तुमचे माझ्या संगीता व्लॉग अँड रेसिपीज या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवारच्या माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना अगदी मनापासून शुभेच्छा. तर आता माझी तुळशीची पूजा देवपूजा झालेली आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे. तर आणि मी फराळाचं पण केलेलं आहे कारण आता मला बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे नांदुऱ्याला, कारण मला थोडीफार खरेदीही करायची होती आणि खरेदीसाठी आम्हाला नांदुऱ्याला जावं लागतं कारण खेडेगाव असल्यामुळे आमच्या गावात काहीच मिळत नाही. आणि तुमच्या दादांनाही प्लॉटवरती थोडंसं काम होतं कारण तिथल्या शेजारच्या दादांचा फोन आलेला होता म्हणून आता नांदुऱ्याला जाते आणि तुम्हाला नंतर भेटते. तर पाहत राहा मग पुढील व्हिडिओ. तर आता तुमचे दादा आणि आम्ही दोघं निघालेलो आहोत नांदुऱ्याला जाण्यासाठी. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनं पाहू शकता किती हिरवळ झालेली आहे आणि ही अशी हिरवळ पाहून मन अगदी फ्रेश होऊन जातं. तर आता सांगते तुम्हाला तुमचे दादा नांदुऱ्याला कशासाठी जात आहे. तर यावर्षी आम्ही नांदुऱ्याला एक प्लॉट खरेदी केलेला आहे आणि त्या प्लॉटमध्ये बोर पण आहे. तर त्या बोरवर एक पोतं झाकून ठेवलेलं होतं आम्ही, पण त्या शेजारच्या दादांचा फोन आला की तिथं लहान लहान मुलं खेळत आहेत आणि त्या बोरवरचं झाकण काढलेलं आहे म्हणून आम्ही खूप जास्त गडबडीने घरून निघालो. कारण एक प्लास्टिकचं झाकण घेऊन आणि थोडासा पायपाचा तुकडा घेऊन आणि ते सोल्युशनने तुमच्या दादाला त्या बोरच्या पाईपाला फिट्ट करायचं होतं म्हणून आता आलेलो आहोत नांदुऱ्याला. आल्यानंतर तुमचे दादा सर्वात आधी हार्डवेअरच्या दुकानामध्येच गेले कारण त्यांना तिथून प्लास्टिकचं झाकण आणि पाईप घ्यायचा होता. तर इथे मी नळ पण पाहत होती कारण माझ्या घरातले नळ पण थोडेसे लिखित झाले होते म्हणून इथे आम्ही 2-3 नळ घेऊन घेतले आणि नंतर गेलो प्लॉटवरती कारण तिथे आम्हाला हे झाकण फिट्ट करायचं होतं. तर इथे आता ते शेजारचे दादा आणि या दादांचा आम्हाला फोन आला होता. तुम्हाला दाखवते ते दादा मी. आणि तुमचे दादा यांनी आपल्या बोरच्या पाईपाला झाकण फिट्ट केलं. आता ते निघणारच नाही मुलांच्याने सुद्धा. आणि हा बघा इथे घेतलेला आहे मी प्लॉट. तर त्याच्यामध्ये आता पूर्ण गवतच गवत झालेलं आहे. पाहू शकता किती हिरवगार गवत झालेलं आहे ते. आणि नंतर हे दादा मला विचारत होते की कुठून आहे तुमचा प्लॉट म्हणून. तर तुमचे दादा त्यांना दाखवत आहेत आता कारण त्या ज्या खुणा त्यांना रोवल्या होत्या त्या खुणा आता गवतामुळे झाकून गेलेल्या आहेत. तर रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळच आहे आणि रेल्वेचा स्पष्ट आवाज तिथं येतो. तर या लोखंडी पाईपापासून तर रोडपर्यंत आपला प्लॉट आहे आणि दोन्ही बाजूनं इथे रस्ता आहे. तर आता पाईपाला झाकण पण बसून झालेलं होतं आता आणि मी जात आहे घरी. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ.